सो आपण संस्थेबद्दल काही माहिती समजून घेत होतो. त्याआधी आपण काही बेसिक रोज जॉईन करताना कसं बसावं, कशा पद्धतीने डिसिप्लिन फॉलो करावी, हा एक फ्लो चार्ट समजून घेतला. एक अ, संस्थेचं मेंबर, त्याच्यानंतर आपलं एक रिलेशन भाऊ बहिणीचं, ही कमिटमेंट पहिले आपण समजून घेत होतो. कारण कधी कधी काय होतं, स्पष्ट बोलताना कधी काही ताईंना नातं नसलं की राग येतो, पण नात्यात आपण विसरतो. म्हणून आपलं एक भाऊ बहिणीचं नातं असावं, हक्काचं नातं असावं. काही डाऊट असला तर मी नेहमी सांगत असतो, काही काही जॉईन करतायत तोपर्यंत बोलतो, की डायरेक्ट फोन कधीही करू नका. कारण 8-9 तासाची, मिनिटाची लढाई असलेली ड्युटी, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करायचं, गेल्या 30 वर्षापासून मी महिंद्रात काम करतोय. आणि मिनिटाचा म्हणजे सेकंदाचा हिशोब असतो. तिथं असं नाही की कधी कधी आपण बँकेत गेल्यावर मग आम्हाला कधी कधी आपल्याला वाटतं की अरे देवा, 1 तास वाया गेला. 1 तासात आपण आतापर्यंत 12 व्हेकल्स बाहेर रोल डाऊन केल्या असत्या, म्हणजे विकल्या विकल्या गेल्या असत्या, बनवून विकल्या गेल्या असत्या. एवढं एका एका सेकंदाचं काम असतं. हे सांगायचा अर्थ असा की सर्व सेकंदाची लढाई असताना हा छंद लागलाय की पुन्हा परत आपल्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हा हे काम, आपल्याकडे जे स्किल आहे ते आपल्या भगिनींना द्यावं आणि ही संस्था मोठी करावी. कारण ही संस्था कोणाची एकट्याची नाही. ट्रस्ट म्हटलं की हे सर्वसामान्य सर्वांची, कोणाची तरी, मी नसलो तर कोणीतरी तिला सांभाळेल. ट्रस्ट म्हटलं तर तर ही सर्वसामान्यांची संस्था आहे. इथं रंजनाताई चौरसिया, मोबाईल आडवा ठेवा, पुन्हा परत सांगतो तुम्हाला. ओके. तर ही सर्वांची संस्था आहे आणि या सर्व संस्थांचं माहिती आपण समजून घेतोय. का या संस्थेचा मेंबर होताना तुम्हाला पण जे काही तुम्हाला अ, निर्णय घ्यायचा आहे, त्याच्या आधी संस्था समजून घेतली पाहिजे. हे पुन्हा परत असं वाटायला नको की अरे बाबा, कोणाचं तरी ऐकलं, पैसे भरले, मी क्लास तर सुरू केला नाही, काही शिकले पण नाही, मला जमलं पण नाही. म्हणून शांततेत पहिले सर्व समजून घ्या. 2 दिवस शांततेत विचार करा आणि मग वाटलं तर मग मेंबरशिप घ्या. ओके. सो आपण संस्थेबद्दल समजून घेत होतो की गेल्या 20 वर्षात सर्वात महत्वाचा इन्स्पायरिंग काळ होता की ऑनलाईन शिकलो. आणि त्यावेळेस अचानक आपल्यासमोर 2500 पेक्षा जास्त परिवार जुळले गेले. आणि या 2500 पेक्षा परिवारांमध्ये जवळजवळ 4-5 हजार लेकरं जॉईन व्हायचे. सर्व पूर्ण परिवार टीव्ही लावून बसायचं. आणि तो इट इज वंडरफुल पिरियड होता. त्या पिरियडने आपल्याला खूप सारं शिकवलं. आणि म्हणून त्यानंतर संस्थेची स्थापना झाली. जेव्हा सर्व बंद होतं, मग अशी एक समज होती समाजामध्ये की अबॅकस शिकायला टी शर्ट लागतो. टी शर्ट लागल्याशिवाय डोक्यात अजिबात उतरत नाही, अशी धारणा आहे लोकांची. बॅग घेतली नाही तर अबॅकस अजिबात पावन होत नाही आपल्याला. जर अबॅकस बरोबर बॅग नाही घेतली तर कोण म्हणतं अबॅकस आपण शिकू शकतो, अशी धारणा आहे लोकांची. कारण अबॅकस बरोबर टी शर्ट पाहिजे, टी शर्ट बरोबर बॅग पाहिजे, अशी लोकांची अजून पण धारणा आहे. कारण ज्यांना बिझनेस करायचा, त्यांनी अशी समज बनवून ठेवलेली आहे. म्हणून आपण ही समज, ज्या समजी असतात, कारण अर्चनाताई, आमच्यापेक्षा निश्चित तुमचं वय मोठं आहे आणि अनुभव मोठा आहे. कारण मांजर आडवी गेली की काम होत नाही, ही ही मान्यता आहे. पण आपला जन्म मान्यता मोडण्यासाठी आहे. मान्यता खोडून टाकण्यासाठी, की मान्यता ह्या नवीन नवीन निर्माण झाल्या पाहिजे. जुन्या मान्यता खोडून, म्हणजे त्या खोट्या ठरून नवीन नवीन मान्यता सिद्ध करणं. म्हणून कोरोनामध्ये आपल्याला पण एक प्रयोग करायला मिळाला की काही नसताना पण अबॅकस शिकता येतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. तुमचं मन, बुद्धी आणि तुमचा इंटरेस्ट, तुमची शिकण्याची इच्छाशक्ती असेल, आणि तोच प्रवास आपण आजपासून सुरू केला, आत्तापासून सुरू केला, की या विद्यार्थ्यांसारखं, की यांच्याबरोबर काहीच नव्हतं, अशा माझ्यासमोर 3-4 हजार लेकरं बनायचे. त्याच्यातूनच आपण कुठलीही मार्केटिंग करत नाही. आपलं जे काही व्हॉट्सअपवरचं भांडवल आहे, आपल्याकडे जे काही कॉन्टॅक्ट आहेत, त्यांच्याच माध्यमातून तुमच्यापर्यंत मेसेज आले. म्हणून तुम्ही टीचर ट्रेनिंगला आलात. कारण ही साधना होती. 3-4 हजार विद्यार्थ्यांना काहीही नसताना पण शिकता येतं. आणि म्हणून अबॅकस टूल जरी हवं असेल तर अबॅकस टूल सुद्धा घरी सुद्धा बनवता येतं. ही एक मान्यता आपण सिद्ध केली. आणि म्हणून जी काही समाजातली मान्यता आहे की अबॅकस साठी टी शर्ट हवं असतं, अबॅकस साठी बॅग हवी असते, ती तर आपण कधीच खोडून काढली. पण त्यापेक्षा अबॅकस काही नसताना पण शिकता येतं.
ही एक मान्यता आपण सेट केली आणि हा एक सर्वांसाठी इन्स्पायरिंग काळ होता. तर म्हणून आपला जो एक आत्ता आठवडा आहे, हा आठवडा आपला हाच असणार आहे, की काही नसताना पण शिकता येतं. मग आपण शिकायला अशा पद्धतीने सुरू करूया. सो नेक्स्ट पार्ट बघूया, की हा एक जर संस्थेचा प्रवास सांगितला, की 20,000 लेकरांपर्यंत आपण शिकलो. आपल्याकडे 5 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि ते शिकतात. मग संस्थेच्या काही बातम्या, त्याच्यानंतर टीचर ट्रेनिंग सुरू केलं. या टीचर ट्रेनिंगचा पण एक प्रवास आहे, कधीतरी सांगेल. पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच अशा 8 बॅच झाल्या आणि प्रशिक्षण झाल्यानंतर जेव्हा आता आपण 27 एप्रिलला भेटणार आहोत टीचर ट्रेनिंगला, अशा पद्धतीने एक मान सन्मानाने तुमचं सर्टिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्याच्यानंतर एक कॉम्पिटिशन बेस आपला स्वतःचा आहे. आपल्या घटनेत आपण नमूद केलेलं आहे, की आपण स्पर्धा घेणं किंवा मुलांचं टॅलेंट सर्च करणं, यासाठी आपण स्टेट लेवल, नॅशनल लेवलचं ऑर्गनायझेशन करतो आणि उत्कृष्टपणे आपण ते पार पडतो. म्हणून अशा पद्धतीच्या स्टेट लेवल, नॅशनल लेवल ही कोरोना नंतरची, जे कोरोना काळात सर्व विद्यार्थी शिकत होते. संपूर्ण भारतात अभिमानाने सांगेल, 25 डिसेंबर 2021 दिवस आपल्या भारतातला, मी म्हणेल की कोणी नोंदवला नसेल, पण सुवर्ण नोंदवला गेला, की पहिला विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम झाला भारतात, तर हा 25 डिसेंबर 2021 साली. जर 21 साल आणि डिसेंबर म्हणाल तर तेव्हा पुन्हा परत भीती होती, पण देवाच्या कृपेने कालिका माता मंदिर हॉल किंवा कालिका माता मंदिर परिसरात हा देवाच्या कृपेने अति उत्तम कार्यक्रम झाला. आणि खऱ्या अर्थाने कोरोनानंतर भारतातला पहिला विद्यार्थ्यांचा कार्यक्रम जर झाला असेल, तर ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा 25 डिसेंबर 2021 साली झाला. तर तुम्ही बॅक हिस्ट्री बघितली तर तेव्हा काय परिस्थिती होती ते आपण बघू शकतात. त्याच्यानंतर हा 2022 साली आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉन केली. त्याच्यानंतर हा 23ला नॅशनल मॅथ मॅरेथॉन केली. 23चे काही क्षणचित्रे, 23चे काही क्षणचित्रे, हे विद्यार्थी वेगवेगळ्या सेंटर्समध्ये शिकतायत. त्याच्यानंतर इथेच न थांबता समाजातल्या आपल्यासारख्या गुणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या गुणीजनांचं समाजाकडनं कौतुक व्हावं म्हणून आपण शिक्षक रत्न पुरस्कार, नारी शक्ती सन्मान पुरस्कारांचं आयोजन करतो. आणि मग या सर्व कार्यासाठी संस्थेला, म्हणजे आपल्याला आपल्याला पण कोणीतरी लोक आपल्याला कौतुक करतात, मानापानाने कधीतरी बोलवतात, आपलं पण कौतुक करतात, आपल्याला पण पुरस्कार देतात, याचे काही क्षणचित्रे. आणि आत्ताच जे काही नॅशनल मॅथ मॅरेथॉन झाली 19 फेब्रुवारी रोजी, जे काही बक्षीस वितरण झालं, त्या दिवशी जो काही आम्ही एक शोकेश तयार केली होती, की संस्थेचं आत्तापर्यंतचं जे कार्य आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचावं. आणि त्या शोकेसच्या माध्यमातून काही 2-3 स्लाइड त्या दाखवतो, की या सर्व आपल्या भगिनी, हे सर्व ब्रेन ट्रेनचे सर्व पिलर्स. त्याच्यानंतर ब्रेन ट्रेनचा ग्राउंड पासून तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रवास, 20,000 विद्यार्थ्यांपर्यंत शिकवण्याच्या, जे काही मी आतापर्यंत तुम्हाला स्लाइड्स दाखवल्या त्याचं संक्षिप्त रूपांतर, भारतभर जे काही मी तुम्हाला 283 बोललो, त्याच्यातून काही इनएक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह अशा 250 सेंटरच्या माध्यमातून हे आत्ता 2025चे फोटोज आहेत. येस, 200-250 सेंटर्स माध्यमातून होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर आतापर्यंत झालेल्या शिक्षकांसाठी 9 बॅचेस. त्याच्यानंतर शिक्षक रत्न पुरस्कार, त्याच्यानंतर हा नारी शक्ती सन्मान पुरस्कार, त्याच्यानंतर हे स्पर्धेचं आयोजन. आणि हे एक ॲप्रिशिएशन, की आता आपली एक सिरीज सुरू झालेली आहे वर्षभरासाठी, की अबॅकसच्या सावित्री. आणि निश्चितच मी पण म्हणेल, की आपल्याला पण अबॅकसच्या सावित्री म्हणून या जगाने बघावं. आपलं कार्य लोकांनी कौतुकावं म्हणून एक सिरीज सुरू झाली गेल्या 1.5 महिन्यापासून, फेब्रुवारीपासून. तर आतापर्यंत मला वाटतं सहा सहा ताईंच्या इंटरव्ह्यू झालेल्या आहेत. आणि ही एक मोठी चळवळ, एक 100, 150, 200 सर्व ताईंचा प्रवास आपल्याला सर्व जगापर्यंत त्यांचा आवाज, म्हणतात ना, की रेडिओ विश्वास तुमचं जगणं आणि तुमचा आवाज हा आपल्याला प्रत्येक जगापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रत्येकाचा अनुभव नोंदवायचा आहे, कारण प्रत्येकाची इन्स्पायरिंग स्टोरी आहे. आणि ही स्टोरी आपली अशीच, याचा पण तुम्ही वारकरी व्हावं. आणि मी आत्ताच सांगितलं, की इथेच न थांबता आपल्याला लवकरच मे मध्ये रोबोटिक आपल्याला प्रशिक्षणही सुरू करायचं आहे. आणि या पद्धतीने हा एक संस्थेचा प्रवास मी तुम्हाला सांगितला, की संस्था नेमकं कशा पद्धतीने कार्य करते. आणि मग जर तरी पण अजून पण कोणाचं तरी डोक्यात काहीतरी राहिलं असेल, बाबा नाही, मला काहीतरी समजलं नाही अजून, मला नेमकं समजून घ्यायचंय, कारण
खऱ्या अर्थाने या संस्थेचं तुम्ही जेव्हा सभासत्व घ्याल तेव्हा या संस्थेबद्दल इत्थंभूत तुम्हाला माहिती हवी देणं माझं कर्तव्य आहे, एक सभासद म्हणून किंवा एक भाऊ म्हणून. तरी पण अजून काही वाटलं असेल, की डोक्यात अजून काही प्रश्न आले असतील, तर तुमचं पण मी ऐकावं. कारण का माझंच बडबड तुम्ही ऐकावी? हा पण प्रश्न आहे. आणि मग पुढच्या 5 मिनिटात आपण थोडंसं शिकून जाऊया आजचा क्लास. आणि कारण मी सांगितलं, की क्लास आजपासून सुरू होणार आहे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पहिले बिफोर आफ्टर चेक करूया, की काय ताईंना मी विनंती करेल, की ज्या आधीच्या सिनियर ताई आहेत, माझ्या डोळ्यासमोर तर नाही दिसत आहेत कोणी. दुसऱ्या पेजवर असतील त्या ताई. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. तर प्रयत्न करावा, की त्यांनी उत्तर देऊ नये. मला तुमचं पण उत्तर बघूया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 4 -3 +5 -5 +20 -11 +20 +50 -60 +20 +4. आन्सर इज हे बिफोर आहे. आफ्टर आफ्टर तुम्हाला रविवारी दाखवेल. बरोबर ना अर्चनाताई? मग आता शिकायला सुरुवात केलीये. साऱ्या गावभर सांगितलंय. तर मग ते प्रश्न पण विचारतील काही दिवसांनी. सांग ग बाई, अबॅकस काय असतं? दे ग बाई उत्तरं. आणि देता आले पाहिजे. आणि म्हणून काही काळजी करू नका, की अगं या ना दोघी पण इथं. प्लीज प्लीज माईक ऑन करू नका. फक्त कृपा करून माईक ऑन करू नका. सो एक जस्ट बिफोर म्हणून तुम्हाला मी चेक केलं. कदाचित काही जणांकडे उत्तरं असतील, आधीच्या ताईंकडे होतेच, नो डाऊट. तुमच्या मनातले काही 2-3 जणांकडे जे काही प्रश्न असेल बेसिक, ते तुमचे पण असू शकतात. जर काही प्रश्न असतील ते ऐकूया आणि मग शिकायला सुरुवात करूया. खऱ्या अर्थाने अबॅकस. ओके. मग अबॅकस काय असतं? अबॅकस काय थेरी आहे? मी क्लासमध्ये उभी राहिली, की मी कशा पद्धतीने बडबड करायचं, मी कसं शिकवायचं, मी अबॅकस क्लास कसा सुरू करू, मी कधीपासून सुरू करू, मी लगेच उद्यापासून सुरू करू शकते का? हे खूप प्रश्न असू शकतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जसं-जसं मला देता येतील, तसं-तसं मी देत राहील. काय काळजी नका करू. पण तरी पण संस्थेबद्दल, अबॅकस कोर्सबद्दल किंवा जॉइनिंगबद्दल काही प्रश्न समजले नसतील, माझं म्हणणं समजलं नसेल, तर विचारू शकता. फक्त बोलताना हात वरती केला, की मी नाव घेईन आणि मला तुम्हाला माहिती सांगता येईल. ओके. हं. एक तर 2 गोष्टी असतील. मी बडबड केली, ती पूर्ण डोक्यात गेली असेल आणि समजलं असेल, नाहीतर काहीच गेलं नसेल. मग कशाला काय विचारायचं, कशाला भानगडीत पडायचं, असं असू शकतं. 2च गोष्टी असू द्या. एक तर पूर्ण समजलं, नाहीतर काहीच समजलं नाही. फक्त हो शी लावायचं. नंतर अजून 1 तासाने विचारेल, की ते बाबा बडबड करत होतं, खरंच बडबड करत होतं, की खोटं नाटं सांगत होतं. पुन्हा परत असा काहीतरी प्रश्न येऊ शकतो मनाशी. म्हणून आत्ता बोलून घ्या. काय असेल मनात तर. ओके? ओके. सो एनीवन? काही आहे कोणाला डाऊट? हॅलो सर, सारखं लिव्ह होतंय. बंद होतंय कॅमेरा. काहीच ऐकू येत नाही. म्हणजे मीटिंग मधून जातीये मी. त्याच्यासाठी तुमचं एक चांगला वायफायची रेंज असली पाहिजे. आणि जर तुमचं सारखं ऑन ऑफ होत असेल, तर तुमचा मोबाईलचा व्हिडिओ बंद करून ठेवा. आणि मी जेव्हा विचारेल तेव्हा सांगा, की माझी रेंज जाते म्हणून. म्हणून व्हिडिओ बंद करून ठेवा. तो माझा प्रश्न नाहीये. तो सिस्टमचा प्रश्न आहे किंवा तुमच्या नेटवर्कचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही चांगल्या रेंजमध्ये असाव्यात. आणि त्याच्यासाठी मी सांगेल, की आता अ, हा प्रश्न आला म्हणून सांगेल, की छानपैकी घरोघरी गल्लोगल्ली नेटवर्क अवेलेबल असतं. विनाकारण आपण खूप साऱ्या केबल, टीव्हीची केबल असते ना, टीव्हीची केबल, त्याच्यासाठी 400-500 रुपये खर्च करतो. त्याच्यापेक्षा इंटरनेट कनेक्शन घ्या घरामध्ये. 2-3 रूम असतील तर 2-3 रूम मध्ये वायफाय लावा, राउटर लावा. म्हणजे छानपैकी त्या वायफायवर टीव्ही पण बघता येतो, जेवढं गरजेचं तेवढं. बातम्या वगैरे खूप झाल्या किंवा एखादा सायन चॅनल खूप झालं, पण साहस भी कभी थी आणि बहू भी कभी सास होने वाली आहे, तेच बघायचं असेल, तर मग तुमचा धनलाभ तुम्हाला, तुमची केबल तुम्हाला धनलाभ. चालू ठेवा आयुष्यभर. चालू ठेवा. पण जग बदललंय, तर इंटरनेट कनेक्शन घ्या.
केबल इंटरनेट कनेक्शन घ्या. मी बोलतो वायफाय नाही, केबल इंटरनेट कनेक्शन घ्या. जेवढ्या तर टीव्ही मॅड बॉक्सला जेवढे खर्च करतात ना, तेवढे या वरच्या डोक्यावर खर्च करण्यासाठी ते इंटरनेट घ्या. म्हणजे घरामध्ये राउटर असेल आणि मोबाईलमध्ये तुम्ही जोपर्यंत घरात असाल तोपर्यंत फुल रेंजमध्ये तुम्ही इंटरनेट वापरू शकतात. या प्रश्नावरचं उत्तर हे आहे या ताईंच्या. ओके. तर उद्या साहेबांना सांगा की त्या डब्याची जी वायर आहे ती कट करा आणि इंटरनेट कनेक्शन घ्या. उद्यापासून ते तेवढा सुरुवात करा. ओके. ज्यांना रेंजचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हा प्रश्न, काही प्रॉब्लेम नाही. ओके. अजून मला वाटतं काही कोणाला प्रश्न नाही. जायचं पुढे. हॅलो. जायचं पुढे. ओके. चलो ठीक आहे. ओके. सो आता एक पुढचं आपण हे शिकूया. इकडे लक्ष द्या सर्वजण. सर्वजण इकडे लक्ष द्या. थोडंसं एक पार्ट ऑफ द अबॅकस थोडासा सेट करून देतो की असा प्रश्न असेल की खूप सारं मनात प्रश्न असतील पण तुमचे येत नाहीत बाहेर. मी सुरुवातीला जे काही माझी थिअरी सांगितली, मी तो माझा अनुभव सांगितला आतापर्यंत, म्हणून एक क्लिअरिटी करून देतो. आपल्याकडे 8 लेवलचा सिलेबस आहे. लेव्हल प्रमाणे तुम्ही सुरुवात करू शकतात. मग तुम्हाला पहिला प्रश्न आहे की मी क्लास कधी सुरू करेल? तर पुढच्या रविवारची एक्झाम झाल्यानंतर किंवा येणाऱ्या शुक्रवारी, शनिवारी किंवा रविवारी, लक्ष द्या मला काय म्हणायचंय. येता जो रविवार आहे, येता रविवार किंवा शनिवार, शुक्रवार, इथं आपण एक ऑनलाईन एक एक्झाम घेणार आहोत तुमची. ती एक्झाम झाली की तुम्ही खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या क्लासला सुरुवात करू शकता. पहिलं क्लिअर करतो. मग टार्गेट कसं असलं पाहिजे? किती विद्यार्थ्यांचा मी क्लास घेऊ शकते? मी म्हणेल कमीत कमी 100-200 विद्यार्थ्यांचा क्लास तुमच्याकडे चालू झाला पाहिजे. लक्ष द्या. 1, 2, 3, 4 चिल्लर गँगमध्ये फालतूकी एनर्जी वाया नाही घालवायची. मारुतीच्या पारावर घ्या, सप्तशृंगी देवीच्या गडावर घ्या, मरी आईच्या पारावर घ्या. जिथं 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 सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मुलं दिसतील, बायका दिसतील, महिला दिसतील, जिथं जिथं पालक दिसतील, तिथं तिथं आपला क्लास सुरू झाला पाहिजे. पहिलं लक्ष द्या मी काय सांगतोय. हा परत प्रश्न पडणार नाही की मी क्लास कसा सुरू करू, त्याचा उद्देश काय आहे, लक्ष द्या. मी काय केलंय तुम्हाला अर्चनाताई आज? मी सांगितलं का पहिले पैसे भरा, 2,000 रुपये लागतील एका लेवलचे. मी एक लेवल तुम्हाला रविवारपर्यंत शिकवणार आहे. लक्ष द्या मी काय सांगितलं. रविवारपर्यंत मी जे लेवल मी तुम्हाला आज पद्धतीने सांगितली, तीच पद्धत जशीच्या तशी रोजच्या रोज मी जे आजपासून जी बडबड करायला सुरुवात केली, तीच बडबड तुम्हाला विद्यार्थ्यांना करायची आणि क्लासला सुरुवात करायची. मग अबॅकस काय की ह्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की अबॅकस कशाबरोबर खातात, का खावं, हे टॉनिक नेमकं का घ्यावं रोज, हा प्रश्न येऊ शकतो. तर हे टॉनिक ब्रेन डेव्हलपमेंटचं आहे. तिथं लक्षात द्या सर्वांचं. पहिले तुमच्या सर्वांच्या संकल्पना क्लिअर करून घ्या की अबॅकस ही ब्रेनची जिमचा एक प्रकार आहे. आता जर जिम म्हटली तर प्रत्येकाला एक एक्झरसाइजची जिम आठवते. इकडे लक्ष द्या. एक्झरसाइजची जिम आठवते. आणि जिम म्हटलं की तिथं काही साधनं असतात. मग चेस्टचे असतील, लेगचे असतील, हँडचे असतील, शोल्डरचे असतील, जे काय असेल, अप्पर बॉडी, लोअर बॉडी, हे काही जे काही पार्ट्स असतात, याच्या पद्धतीने आपल्याला काही एक्सरसाइज दिल्या जातात. मग मी आता थोड्या वेळाने सांगितलं की ब्रेनचे जिम मधलं एक साधन आहे. मग एक ब्रेनची जिम पण असायला पाहिजे. मग त्या ब्रेनच्या जिमचं साधनं काय काय आहेत? हा एक थोडासा क्रिएटिव्ह पार्ट. जर तुम्ही 1,00,000 रुपये भरून आजपासून तुम्ही कोर्सला सुरुवात केली शिकायला, कारण या कोर्सची व्हॅल्यू 1,00,000 रुपये. लिहा आणि साऱ्या गावभर सांगा की मी 1,00,000 रुपये भरले आणि शिकायला सुरुवात केली. आणि जर 1,00,000 रुपये असेल तर ॲज अ टीचर म्हणून थोडा अभ्यास करणं, त्याची माहिती गोळा करणं, त्याच्या नोट्स बनवणं, त्याच्यावर अभ्यास, वाचन, लिखाण सुरू करणं हे प्रत्येकाचं काम आहे. असं नाही. म्हणून ब्रेनच्या जिमचे साधनं काय काय मी पण काही सांगतो की त्यात प्रामुख्याने एक साधन आहे अबॅकस. एक साधन आहे. ब्रेनची जिम फार मोठी आहे, पण त्याच्यातलं एक साधन आहे अबॅकस आहे. दुसरं साधन आहे रुबिक क्यूब आहे. तिसरं साधन आहे वैदिक मॅथ सुद्धा आहे. चौथं साधन आहे नवीन नवीन शिकणं, नवीन नवीन शिकण्याची वृत्ती असणं. मग त्याच्यात कार्टून बघणं सुद्धा ब्रेनची जिम आहे. मी पण कधीतरी कार्टून बघतो. तुम्ही म्हणाल कार्टून का मुलांना आवडतं? हो, का त्या कार्टूनवाल्यांना माहिती आहे की मुलांना काय आवडतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. त्यांनी बनवलंच तसं. त्यांना
चाइल्ड फिलॉसॉफी जी काय आहे, बालमनाची जी काही थेरी आहे, ती त्यांना माहिती आहे. म्हणून ते सायन्स त्यांनी वापरलं, म्हणून त्यांनी वापरलं. मग चॉकलेट मुलांना का आवडते? का त्यांना माहिती मुलांना काय आवडते, म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं चॉकलेटमध्ये रसायन आणलं. चॉकलेट आपल्याला पण आवडते, म्हणजे मला सांगायचं काय, ब्रेनला काय काय आवडतं. म्हणून ॲज अ काउन्सलर, ॲज अ गुड टीचर, आपल्याला हा प्रश्न जेव्हा जेव्हा आला, तेव्हा पहिलं उत्तर असलं पाहिजे की अबॅकस हे ब्रेनच्या जिमचं एक साधन आहे, की ज्याच्या माध्यमातून ब्रेनची एक्सरसाइज होते. आणि मग मला उत्तर मिळेल की जर ब्रेनची एक्सरसाइज केली तर आउटपुट काय येणार आहे, अर्चनाताई? जर ब्रेनची एक्सरसाइज दिली तर ब्रेनची पॉवर वाढणार आहे, ब्रेनची लर्निंग स्पीड वाढणार आहे, ब्रेनची व्हिज्युअलायझेशन वाढणार आहे, ब्रेनमध्ये इमॅजिनेशन वाढणार आहे, आणि त्या ब्रेनचा प्रवास क्रिएटिव्हिटीकडे जाणार आहे. लक्षात आहे मी काय काय बोललो? जर ब्रेनमध्ये एक न्यूरॉन म्हणून एक लिक्विड असतं, परमनंट मेमरी म्हटलं जातं त्याला. जर ह्युमन अॅनाटॉमीमध्ये आपण कधी गेलो 12वी सायन्स नंतर, तर ब्रेनमध्ये एक न्यूरॉन म्हणून एक लिक्विड असतं, तेच फक्त एक परमनंट मेमरी असतं. आणि त्या परमनंट मेमरीला एक प्रकारे द्रव स्वरूपात आपल्या रिस्पॉन्स सिस्टममध्ये जे कॉर्डलेस कॉर्ड असते आपली, त्याच्या माध्यमातून जी काही रिस्पॉन्स सिस्टम आपली शरीरातली चालते, ती न्यूरॉन्स हे लिक्विड, त्याचा व्यायाम व्हावा, त्याची एक्सरसाइज व्हावी, म्हणून मी काय सांगितलं की भ्रामरी केली. डोळे बंद करा, ओमकार पोझिशन मध्ये बसा, आणि ओमचा जप करा कान बंद करून. ही सुद्धा ब्रेनचं एक जिमचं साधन आहे. परत एकदा सांगतो, ही साधनं सांगतोय तुम्हाला आता. जेव्हा हे फक्त अबॅकस आहे असं नाही, असं प्रचंड साधन आहेत. पण त्यातल्या त्यात प्रमुख साधन आपण पहिलं कुठलं घेतलं? अबॅकस घेतलं, की याच्याने डायरेक्ट, कारण मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स, इकडे लक्षात द्या, हा वर्ड फार महत्वाचा आहे. मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स अबॅकसच्या प्रॅक्टिसमध्ये वापरले जातात. कधी आपण व्हिज्युअल स्वरूपात बघणार आहेत, कधी हँड्स ऑन प्रॅक्टिस करणार आहेत, कधी कानांमधून ऑडिओ स्वरूपात आपण ऐकणार आहेत, आणि व्हिज्युअल स्वरूपात आपण बघणार आहेत. आणि जांबाई देणाऱ्या ताई, थोडंसं पाणी पित राहा, थोडंसं खिचडी कमी खा, खानदेशी असाल तर 2 घास कमी खा रात्रीचं, म्हणजे वजन पण कंट्रोल होईल आणि त्या बुद्धीला पण चालना मिळेल. 2 घास कमी खाल्लं की जांबाई कमी येते, हे पण तुम्हाला सांगतो. हा भाऊ म्हणून सांगतोय. आणि लाईफ स्किलचा पार्ट येतो. प्रज्ञाताई, मोठे ताई, मोठे ताई नाव मोठे आहे, पण तुम्ही लहान दिसतायत. तर काही ताई मोठे म्हटले की काही मोठ्याच दिसतात. तसं नाही, तेवढं तरी बरं आहे. ओके. सो मोठे ताई, 2 घास कमी खायचं रात्री. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ब्रेनच्या जिमचं एक साधन आहे, आणि या साधनामधून न्यूरॉन्स याचा व्यायाम होतो, आणि या व्यायामामधून मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स, मल्टिपल सेन्स वापरल्यामुळे ब्रेनची एक्सरसाइज होते. क्लिअर? म्हणून मग आता मॅथमॅटिक, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, हा सर्व बागलबुवा आहे. बागलबुवा म्हणजे काय माहिती का? एखादा बच्चू जर घाबरत नसेल तर त्याला म्हणतो, आता बुवा येईल, बुवा आला, बुवा आला, बुवा आला. मग तो म्हणतो, कुठे आहे बुवा? असं होतं. म्हणून इथं यातला बुवा आहे मॅथमॅटिक. तो बुवा इथं दाखवला जातो. लक्ष द्या, म्हणजे पार्ट ऑफ द सायन्स सांगतो. बुवा याच्यात बसवला गेलेला आहे, कारण काय, 2+2 काय होतं? 4 होतात. +5 केलं की 9 होतात. तो इनडायरेक्टली याच्यात टाकला गेलेला आहे मॅथमॅटिक. पण उद्देश आहे ब्रेनची एक्सरसाइज व्हावी, न्यूरॉन्सची हालचाल व्हावी, मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स वापरले जावे लर्निंग मेथडमध्ये, मुलांचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग व्हावं, मुलांना इमॅजिनेशन करता यावं लहान वयामध्ये, आणि इमॅजिनेशन व्हायला लागलं, न्यूरॉनची प्रॅक्टिस झाली, की क्रिएटिव्हिटीकडे प्रवास होतो. हा खरा उद्देश आहे अबॅकसचा. पण बुवा कोण आहे याच्यामधला? मॅथ हा बुवा आहे. म्हणजे तो मॅथ इनडायरेक्टली दाखवला गेलेला आहे आणि बसवला गेलेला आहे. म्हणून हे बघा, पालक हे पालकांचं बघतील, आपलं ॲज अ ट्युटर, ॲज अ कोच, ॲज अ काउन्सिलर आपण प्रामाणिकपणे या सर्व गोष्टींवर, संज्ञांवर काम करायचं. म्हणून अबॅकसद्वारे मॅथमॅटिकमध्ये मुलांची स्पीडअप होतो, कारण इथं स्पीड, ब्रेन वॉन्ट स्पीड, इकडे लक्ष द्या. याच्याबद्दल बरोबर, कारण ब्रेनला स्पीड हवा असतो, ब्रेनला कलर्स हवे असतात, ब्रेनला रेडिकुलस हवं असतं. रेडिकुलस म्हणजे काय? मूर्खपणा.
आणि तो मूर्खपणा जसा तसा कुठं टाकलेला असतो, सुप्रियाताई, कार्टून मध्ये टाकलेला असतो. ब्रेनला स्पीड हवा असतो, स्पीड कुठे टाकलेला असतो, कार्टून मध्ये टाकलेला असतो. ब्रेनला कलर्स हवे असतात, कलर कुठे टाकलेले असतात, कार्टून मध्ये टाकलेले असतात. ब्रेनला डायलॉग्स हवे असतात, डायलॉग्स कुठे टाकलेले असतात, कार्टून मध्ये टाकले असतात. आणि ही सर्व चाइल्ड थेरी कार्टून बनवण्याला माहिती असतं, आणि म्हणून ते सर्व सायन्सचा वापर करतात, आणि म्हणून मुलांना कार्टून आवडतं. आणि म्हणून आपल्याला पण मुलांना आवडणारं, खऱ्या अर्थाने मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट होणारं, खऱ्या अर्थाने मुलांना व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग, कारण जे समोर नाहीये ते आपल्याला बघायला शिकवायचंय मुलांना. तर मी असं म्हणतो की या जगाची निर्मिती, इनोव्हेटर्स, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी तो इनोव्हेटर असतो, तो व्हिज्युअलाइज करतो, इमॅजिनेशन करतो. आणि या जगामध्ये नवीन नवीन उत्पादनं, नवीन नवीन मॅन्युफॅक्चरिंग, नवीन नवीन साधनं, नवीन नवीन सेवा, नवीन नवीन क्रिएशन तयार होतात. आणि याच्यासाठी गुड इनोव्हेटर, गुड इनोव्हेटर्स पाहिजे, ती क्रिएटर पाहिजे. आणि या सर्वांचं जे साध्य आहे ते अबॅकसच्या इनडायरेक्टली एक साधन आहे. अशा खूप साधन आहेत, त्याचा फायदा होऊ शकतो, असा अभ्यास आहे आणि अशी धारणा आहे. लक्ष द्या मला काय सांगायचंय, की जर तुम्हाला एखादी बिल्डिंग बनवायची असेल तरी पहिले डोक्यात आपल्याला चित्र उभं करावं लागतं, की किचन इथं असेल, बेडरूम इथं असेल, पिलर इथं असेल, पार्किंग इथं असेल, पायरी इथं असेल, गेट इथं असेल, असं काहीतरी चित्र उभं करावं लागतं, व्हिज्युअलायझेशन करावं लागतं. खरोखर पेपरवर येतात, नंतर बिल्डिंग उभी राहते. मग हा सर्व क्रिएटिव्हिटीचा पार्ट आहे. पुन्हा परत सांगतो तुम्हाला मी, म्हणजे हे उदाहरण मी फक्त बिल्डिंगचं दिलं. मग एक साधा भाजी विक्रेतापासून तर साधा आपला सकाळी कचरा साफ करणाऱ्यांपर्यंत, प्रत्येक जणच कचरा साफ करणारा आपल्याला आवडतो का? प्रत्येकच भाजी विकणारा आपल्याला आवडतो का? प्रत्येकच टीचर आपल्याला आवडतात का? प्रत्येकच साडी विक्रेते आपल्याला आवडतात का? प्रत्येक सोनारच आपल्याला आवडतो का? प्रत्येक डॉक्टरच आपल्याला आवडतो का? नाही, मी म्हणेल याच्यातले काही बेस्ट सर्व्हिस देणारे लोक, आपलं बेस्ट निदान करणारे लोक, बेस्ट सर्व्हिसेस देणारे लोक आपल्याला आवडतात. आणि बेस्ट सर्व्हिस देणाऱ्यांची गरज आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी. आणि या माध्यमातून आपण एक चांगला समाज, एक चांगलं नागरिक आपण घडवणार आहोत. हा एक प्रवास आहे मोठा. म्हणून अबॅकस का शिकावं, तर एक ब्रेन डेव्हलपमेंटचं साधन आहे. याच्यात मॅथमॅटिक बसवलंय म्हणून त्याचा इनडायरेक्टली आउटपुट मॅथमॅटिकमध्ये येणार आहे. पण खऱ्या अर्थाने अ, याचा ब्रेन डेव्हलपमेंटशी संबंध येतो. हे पहिले क्लॅरिटी मी तुम्हाला करून दिली. मग जे आपण आत्ता शिकणार आहोत, आता थोड्याच वेळाने जे शिकणार आहोत, ते जसं तसंच तुम्हाला शिकायचं आहे. आणि साधारण तुम्हाला मी सांगितलं की मारुतीच्या पारावर, देवीच्या मंदिरात, किंवा जिथं शाळा मिळेल तिथं, जिथं विद्यार्थी मिळतील तिथं काय शिकवायचं. कारण तुम्ही जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचाल, या आठवड्यात जे शिकणार आहेत ते त्यांना शिकवता शिकवता, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने परमार्थ करता करता आपली आर्थिक उन्नती, सामाजिक, आर्थिक, आणि जे काय आपली म्हणतो ना की ती उन्नती होईल. कारण जोपर्यंत तुम्ही शिकवायलाच सुरुवात करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडेल की मी कसं सुरुवात करू, कसं सुरुवात करू. म्हणून आपण या आठवड्यात जे शिकवणार आहे ते जास्तीत जास्त लोकांना शिकवा, त्यांना रोज शिकवा. आणि मग बघा की तुमच्याकडे ऍडमिशन हे समर कॅम्पला, रेग्युलर क्लासेसला तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. लोक तुम्हाला म्हणतील की माझं लेकरू मी कधी घेऊन येऊ. म्हणून आजपासून इम्प्लिमेंट करा. सो याच्यामध्ये असं इकडे लक्ष द्या की आपल्याला अबॅकस टूल नसलं तरी शिकता येतं, सिलेबस नसला तरी शिकता येतं, पण कन्सेप्ट आपण समजून घेऊया. तर आपण आता सध्या इकडे लक्ष द्या की आपण आता सध्या तुमच्याकडे बुक आणि किट सर्व मिळणार आहे, काय काळजी नका करू. तुम्हाला सिलेबस बाय बुक मिळतील, तुम्हाला मुलांचं स्टुडंटचं प्रॅक्टिससाठी स्लेट मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला टीचर किट मिळेल, काही काळजी नका, तू सर्व सर्व देऊया, सर्व सांगू. पण आपण आता काही नसताना कसं शिकवायचं, काही नसताना मी कसं शिकवेल, हे आपण शिकून घेऊया. आणि मग मी जे काही 20,000 विद्यार्थ्यांना शिकवलं, तसं तुम्हाला प्रत्येकाला टार्गेट असणार आहे. कारण आपण ते पण उद्या परवा बोलेल की आपण एक मोठी एक थीम घेऊन येतोय 14 एप्रिल पासून, की आपल्याला एक महाराष्ट्रभर
साधारण 10,000 विद्यार्थ्यांना, पहिला टप्पा 10,000 विद्यार्थ्यांचा आपल्याला लेवल 0 अवेअरनेस प्री कॅम्प तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक साधारण 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि नंतरचा पुढचा टप्पा असणारे आपला 25,000 विद्यार्थी, आणि पुढचा त्याच्यानंतरचा टप्पा असणारे आपला 1,00,000 विद्यार्थी. आणि म्हणून या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही मात्र कंजूशी करू नका की मी किती विद्यार्थ्यांना शिकवेल. तुम्ही तुमच्या अख्ख्या गावातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. त्याला काही लागत नाही. पण ते आपण ते इनोव्हेटिव्ह अप्रोच आपण शिकून घेऊ. सो ओके. सो मी पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जाण्यापेक्षा सर्वजण आपला राईट हात वरती करा. सर्वजण राईट हात वरती करा. सर्वजण राईट हँड, तुमचा उजवा हात तुमचा स्वतःचा. काही त्याने डावा हात वरती केलाय म्हणून बघतोय मी. उजवा हात तुमचा. व्हेरी गुड. इकडे लक्ष द्या की आपण दोन्ही हातांचा वापर शिकणार आहोत. उद्यापासून प्रेझेंटेशन प्रमाणे जाऊ. पण आज जातोय तर थोडस स्वतःचा फोटो, थोडंसं कॅल्क्युलेशन शिकून जाऊया. हा हात म्हणजे साधारण साधारण 9 पर्यंतचे कॅल्क्युलेशन आपण या हातावर करू शकतो. म्हणजेच मला सांगायचंय काय, जर जगातला कुठलाही अंक घेतला, एक तर कुठल्याही टप्प्यात तुम्ही गेले, समजा फॉर एक्झाम्पल 999, म्हणजे 999, म्हणजे जास्तीत जास्त अंक काय असतो? 9 असतो. बोलायचं माझ्या बरोबर मनातल्या मनात, जास्तीत जास्त अंक काय असतो? 9 असतो. आणि कमीत कमी अंक काय असतो? 0 असतो. मग जर कुठल्याही प्लेसला जर मला कॅल्क्युलेशन करायचे असतील, तर मला जास्तीत जास्त अंक काय पाहिजे? 9 पर्यंतची माहिती पाहिजे. एवढंच आहे. मग हे 9 अंक आपल्याला याच्यामध्ये बसवायचे, या युनिट रॉडमध्ये. सर्वजण इकडे लक्ष द्या. हा 1 आहे. उजव्या हाताने हात लावा. तुमच्या डाव्या हाताने उजव्या हाताला हात लावा. हा माझा उजवा हात आहे. 1. हा 2, म्हणजे हे दोघं जर आले तर 2 असं पण हलवून बघा. हे दोघं आले तर 2, दोघं आले तर 2. हा तिसरा आला तर 3. हा थर्ड एकत्र केले हे तिघं तर 3, आणि हे चौघं केले तर 4. म्हणजे हे चौघं एकत्र आले तर किती झाले आसपासून? असं करा, हा फोल्ड करा, हा फोल्ड करा, असा फोल्ड करा. म्हणजे मोजा सर्वजण. 1, 2, 3 आणि 4. एवढं तर क्लिअर झालं. एवढं तर सोपं आहे की नाही? हा कोमलताई, मी असं नाही केलेलं, असं केलेलं आहे. पुन्हा परत मोजून घ्या. कोणाचा एखादा कमी असेल तर. 1, 2, 3 आणि 4. मला सर्वांचे 4च दिसत आहेत. काही ताईंना असतात 5वा पण तेवढं नाही कोणाकडे. ठीक आहे, वंडरफुल. 4. त्याच्यानंतर असा करून घ्या, असा करून घ्या, आता असा करून घ्या, असा करा, असा करा सर्व. असा. आता आजपासून याला आपण 5 म्हणायचं. आजपासून काय म्हणायचं याला? 5 म्हणायचं. बोला सर्वजण, याला याला जरा प्रेमाने सांगा, बाबा तू आजपासून 5 आहे. आतापर्यंत खूप सारे कामं होते या उजव्या हाताला. त्याला प्रेमाने सांगा की बाळा तुला आतापर्यंत किती किती कामं होते. हा किती खूप सारे कामं होते. म्हणजे काय काय कामं केली असतील बिचाऱ्याने. हा आमच्या दाजींना सुद्धा धाक दाखवला असेल कधीतरी या हाताने. नाही दाखवलं ना आतापर्यंत, पण आता एवढे कामं केले. आता नवीन काम आलं की त्याच्याकडे कॅल्क्युलेटर म्हणून त्याला काम करायचंय. सो प्लीज एव्हरी वन, 5. किती? 5. हे किती झाले? 4. किती झाले? 4. हे किती झाले? 1. 1. त्यानं हे किती झाले? 2. 2. हे अंगठ्याजवळचे 2. 2. आता हे किती झाले? 3. 3. आणि हे किती झाले? 4. सो सांगण्याचा अर्थ काय, प्लीज इकडे लक्ष द्या. एकदम सिम्पलेस्ट जाऊ आपण. 1 करा सर्वजण. 1. 1 प्लस 1 अगेन प्लस 1 अँड अगेन प्लस 1. आन्सर इज, बोला सर्वजण मनातल्या मनात, आन्सर इज द 4. म्हणजेच आपण एक शिकलो की लोअर बीट्स मध्ये, ते उद्यापासून आपण प्रेझेंटेशन स्वरूपात शिकू, पण आता आपण काय शिकलो की लोअर बीट्स मध्ये 1 अगेन प्लस 1 अगेन प्लस 1 आणि अगेन प्लस 1 केलं की आन्सर इज 4 होतात. म्हणजेच आपल्याला 1 करायचा असेल तर अंगठ्याजवळचा 1 घ्यायचा, आणि प्लस 1 करायचा असेल तर त्याच्या शेजारचा, अगेन प्लस 1 करायचा असेल तर त्याच्या शेजारचा, अगेन प्लस 1 करायचा असेल तर शेवटचा करंगडी. आता तुम्ही म्हणाल 4 झाले, आणि -1 करायचा असेल तर करंगडी करणं सुरुवात करायची. -1 करायचं असेल तर करंगडी करणं, हा रूल आहे याच्यामधला. अगेन -1, अगेन -1, म्हणजे फक्त अंगठ्याजवळचा उरला, आणि पुन्हा परत -1. आन्सर इज 0. इट इज 0. मग हा काय झाला? 5 झाला. करा सर्वजण. हा काय झाला आता? 5. आता किती झाला? 5 प्लस 1. 5 प्लस 1. आन्सर इज 6 झाला.
पुन्हा परत +1 म्हणजे 5 आणि 2 असं बघा. 5 आणि 2 असं जोडी बघा. आन्सर इज 7. विनाकारण मॅथमॅटिक मधलं अजिबात लॉजिक लावू नका. व्हिज्युअलायझेशन करा. 5 आणि हे 2 7 आणि 5 आणि हे 3 किती होतात? 8 आणि 5 8, 5 आणि 4 इट्स 9. जस्ट नाईन. व्हिज्युअलाइज करा. ओके. सो सांगण्याचा अर्थ काय आहे, की आपण 9 पर्यंतचे कॅल्क्युलेशन करू शकतो, पण एक थिअरी बघितली, एक रूल बघितला. आज जाण्याच्या आधी काहीतरी शिकून जावं म्हणून रूल बघितला, की सर्व ओपन केले की याला ऍड करणं म्हणतो. बोला सर्वजण. सर्व ओपन करणं म्हणजे ऍड करणं आणि क्लोज करणं म्हणजे सबस्ट्रॅक्ट करणं किंवा वजा करणं. बोला मनातल्या मनात बोला प्लीज. कंजूशी करू नका. कारण आत्तापासून तुम्ही असं ताई पोट जोरात हालताना दिसले पाहिजे. तो टीव्ही आहे ना, टीव्ही घरातला बंद झाला तरी चालेल, पण तुमचा आवाज गेला पाहिजे सर्वांना घरातला. क्लोज करणं मीन्स सबस्ट्रॅक्ट करणं किंवा वजा करणं आणि ओपन करणं म्हणजे अधिक करणं किंवा ऍड करणं. क्लिअर आहे? क्लिअर आहे? मग पुन्हा रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 0 0 2 +5 -1 +3 -2 -5 +2 +5 -4 +1. Answer is answer is answer is 6. Everyone, 6. 6. So answer is आपण एक प्रायोगिक तत्वावर शिकलो, कारण हाच प्रवास आहे आपला, की एक लहान लहान मुलांना आपण छानपैकी दोन्ही हातांचा वापर करून एक इंट्रोडक्टरी शिकवलं. पण उद्या प्रेझेंटेशन स्वरूपात शिकू. उद्या आपण लेवल झिरो जी लेवल आहे इंट्रोडक्टरी, साधारण ती सुद्धा शिकवण्यासाठी मार्केटमध्ये 3,000 4,000 कुठं 5,000 घेतले जातात. ती सर्व लेवल म्हणजे असं समजायचं, येत्या शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत जी काही तुम्ही लवकर रिस्पॉन्स दिला, तुम्ही छान प्रॅक्टिस केली, तर मला सोपं जाईल सर्व शिकायला. म्हणजे येत्या शनिवार रविवारपर्यंत आपल्याला असं समजायचं, की 4-5 हजार रुपयाचा एक आपण एक एक लेवलचा कोर्स कंप्लीट केला, त्याची परीक्षा दिली आणि छानपैकी आपण कंप्लीट केला. आणि हे सर्व तुम्हाला जमलं पुढच्या 2-3 दिवसात, जर शिकायला आवडलं, जमलं, तरच रजिस्ट्रेशन करायचं. विनाकारण मला कोणाचा म्हणतात ना, की ते शापाचं धनी नाही व्हायचं, की बाबा माझे पैसे गेले, माझे पैसे गेले, मला तर काही शिकता आलं नाही, मी विनाकारण भरले. अजिबात पश्चाताप नाही. आनंददायी असला पाहिजे अनुभव. अनुभव कसा असला पाहिजे? आनंददायी असला पाहिजे. तर हे सर्व सुखकारक होतं. म्हणून पहिले 2 दिवस शिका, अजून विचार करा. छानपैकी या रविवारपर्यंत तुम्ही सर्वजण फटाफट फटाफट उत्तरं द्याल. मला शिकवता येतं की नाही शिकवता येतं हे सर्व प्रूव्ह होईल. म्हणून मी आजचा दिवस हा आपला इंट्रोडक्टरी होता, एक ओळख व्हावी. म्हणून तुमचे कॅमेरे ऑन असले पाहिजे. तुम्ही करतायत की नाही बरोबर मला हे दिसावं. संस्थेची माहिती सांगितली आणि एक इंट्रोडक्टरी. आज नुसतंच आपण इंट्रोडक्टरी नुसतं खाली हाताने जाण्यापेक्षा एक काहीतरी तुम्हाला शिकवावं, म्हणून काही नसताना पण कसं शिकता येतं हे शिकवण्याचा प्रयत्न केला. मग तुम्हाला काही काळजी नका करू. मुलांना अख्खा 3,000चा कोर्स तुम्ही एकही रुपया खर्च न करता